मला असं वाटतं एक महिलांसाठी आंदोलन करत असताना एक महिला ज्या पद्धतीनं बोलत होती, तिनं मंत्री पाहिला नाही, काही पाहिला नाही, पोलीस पाहिला नाही. वाटतं ही सामान्य माणसाचं रोष आहे हा, की तिची मला असं वाटतं त्या भगिनीची भूमिका फक्त ट्रॅफिक पुरती नाही, तिने मनातली पूर्ण भावना मला वाटतं काल भारतीय जनता पार्टीच्या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त केलेली. जर असं असेल तर त्या महिलेच्या मागे खंबीरपणे आम्ही उभं राहू. असं जर काही समोर आलं, त्या महिलेला त्रास देण्याचा प्रकार आला, तर निश्चित त्या महिलेच्या मागे आम्ही खंबीर उभा राहू. मराठी भाषा बोलण्याच्या विरोधात रिक्षावाल्यांचं आजपासून सोपं आहे. मनसेने सांगितलं की रिक्षावरती प्रत्येक आम्ही मला मराठी येते असं प्रश्नाचे बोर्ड लावा. बोर्ड लावणं वगैरे हा विषयाला काही महत्व नाही, पण महाराष्ट्रात राहणाऱ्या कोणत्याही माणसाला मराठी आली पाहिजे ही भूमिका चूक आहे, अशातला काही भाग नाही. पण त्याला जबरदस्ती 2च दिवसात कर आणि 24 तासात कर हे म्हणणं चूक आहे, असं आमचं मत आहे. बिलकुल. पहलगाम हल्ल्यांच्या ज्या भगिनी ज्यांचं कुंकू पुसलं गेलं होतं, भारतीय जनता पार्टी महिलांच्या नावाने राजकारण या देशात करते, पण आज 1 वर्ष पूर्ण झालं या महिलांचं जे कुंकू पुसलं गेलं होतं, अजूनही या महिला या सरकारला, या देशाला स्वतःचं प्रश्नाचं उत्तर मागतात, की या अतिरेक्यांनी ज्या पद्धतीनं मुडदे पाडले होते त्या अतिरेक्यांचं झालं काय. सरकार याच्यावर पूर्णपणे यशस्वी झालेलं नाही. आजही हे सरकार ज्या पद्धतीनं पाकिस्तान असेल, वेगवेगळे देश असेल, ज्या पद्धतीनं भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात, अतिरेकी आजही खुलेआम येतात, परंतु या महिलांच्या कुंकू पुसल्याच्या प्रकाराला अजूनही उत्तर मिळालेलं नाही. असं काही नाही. बंडू जाधवांचं नाव घेतलं काय, बऱ्याच जणांचं नाव घेतलं, सगळेच जाणार असं म्हणतात बरेच जण. मग फार अरविंद सावंत, अनिल देसाई पासून त्यांचं नाव वगळता सगळ्यांचं नाव घेतलं, परंतु मला असं वाटतं असं कोणतंही होणार नाही. असं कोणत्याही खासदारांनी याचे खुलासे केलेले, आरोप प्रत्यारोप असं बोलणं भेटणं हे मला असं वाटतं होणं आणि लगेच ऑपरेशन टायगर होणं हे चुकीचं आहे. वाटतं अशा पद्धतीनं शिवसेनेच्या खासदारांकडे बोट दाखवणं सुद्धा चूक आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. काल साताऱ्यामध्ये एकनाथ शिंदे बोलत होते की साताऱ्याचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष खरा तर शिवसेनेचाच राहायला पाहिजे होता, पण भाजपने जे काही केलं एवढं करूनही महायुतीमध्ये शिंदे आहेत, तर कसं वाटतं हे कसं सहन करायचं. भाजपने तर केलं, पण त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी पण केलं ना. समजा भाजपने केलं हे एक वेळ चला मान्य आहे, भाजप आणि त्यांचा पक्ष वेगवेगळा आहे, परंतु त्यांच्याच पक्षाचे महेश शिंदे आमदार आहे, त्यांनी त्यांच्याच पक्षाचे 2 लोक. मी तर म्हणतो महेश शिंदेना त्यांनी पक्षातून काढायला पाहिजे होतं. ती हिंमत काय एकनाथ शिंदेनी दाखवली नाही. भारतीय जनता पार्टीला काय नाव ठेवताय. महेश शिंदेला पक्षातून काढण्याची हिंमत दाखव. उलट महेश शिंदेनी त्यांना आव्हान दिलेलं आहे, त्यांच्याच पक्षात सुरुवात आहे, त्यांच्या पाक्षातले आव्हान देण्याची सुरुवात महेश शिंदेनी केलेली असं मला तरी वाटतं. महेश शिंदे म्हणाले मी तर मूळ भाजपचाच आहे, पण मला फडणवीसांनी शिवसेनेत पाठवलं. मग असं राष्ट्रवादीत आणि शिवसेनेत फडणवीसांचे काही आमदार आहेत का. मी काय म्हणतो, सुरुवात महेश शिंदेनी केलेली ना. महेश शिंदे आता एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून निवडून आलेले, त्यांनी खुलं आव्हान एकनाथ शिंदेना दिले. एकनाथ शिंदेनी भारतीय जनता पार्टीला बोलण्यापेक्षा स्वतःच्या पक्षातल्या आमदारांना बोललं पाहिजे. एकनाथ शिंदेचा निर्णय की सांगितलं प्रचार घ्यायला त्याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि योग्य वेळी विरोधक करण्याचं उत्तर देईल. कोण आहे विरोधक. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात, त्यांनी कसले विरोधक आले. सत्ता सोडावी दम असेल तर एकनाथ शिंदे